वर्धा से भाजपा के मौजूदा सांसद रामदास तड़स पर पार्टी ने एक बार फिर से भरोसा जताते हुए उन्हें उम्मीदवारी दी है। लोकसभा चुनाव के लिए रामदास तड़स को तीसरी बार टिकट मिलने से खुश उनके समर्थक और पार्टी कार्यकर्ताओं ने ढोल नगाड़े बजाकर और पटाखे फोड़कर खुशी मनाई। उम्मीदवारी मिलने के बाद यूसीएन संवाददाता से खास बातचीत करते हुए रामदास तड़स ने इस बार भी चुनाव में पूर्ण बहुमत के साथ जीत की उम्मीद जताई है। भाजपाचे लोकसभा संसदची तिसरी उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे आणि वर्धेतून खासदार रामदास तड़स यांना पुन्हा तिसऱ्यांदा पक्षश्रेष्ठीने विश्वास दाखवत त्यांच्या तिकीट देण्यात आलेली आहे आणि वर्धेतून आता भाजपाचे उमेदवार रामदास तड़स असणार आहे। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत वर्धेचे खासदार रामदास तड़स आहेत। साहेब, पक्षश्रेष्ठीने तुमच्यावर तिसऱ्यांदा विश्वास टाकला, काय कामं तुमची होती आणि काय कशा पद्धतीने आज वर्धेची जनता तुमच्याकडे बघते? गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये भारतीय जनता पक्षाची फळी म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये फार मजबूत झाली आणि त्यामुळेच खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका ह्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामुळे आज आपण सर्व जिंकलो आहे। गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना घरापर्यंत पोहोचण्याचं काम केलं। सर्वसामान्याचा माणूस म्हणून मला सातत्याने या ठिकाणी 2दा निवडून दिलं आणि माझा विश्वास आहे की मी तिसऱ्यांदा पुन्हा जास्त फरकानं म्हणजे 2014-2019च्या जास्त फरकानं मी आज निवडून येईल। माझ्यावर वरिष्ठांना जो विश्वास टाकला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेब, गृहमंत्री अमित शहाजी, देवेंद्रजी फडणवीस, नितीनजी गडकरी, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि 2024ची निवडणूक हे फार मोठ्या फरकानं पुन्हा निवडणूक। वर्धेची लोकसभेमध्ये लढत होईल की काय वाटतं? आज तर परिस्थिती अशी आहे की लढत नाही, पण आम्ही इलेक्शन सारखं लढतो। भारतीय जनता पक्ष हा कोणतीही निवडणूक हे निवडणुकीसारखीच आम्ही लढतो। नक्कीच या क्षेत्रातून तिसऱ्यांदा मी निवडून येणार एवढा विश्वास मला आहे आणि भाजपाने जो दाखवलेला विश्वास त्याला मी सार्थक करणार आहे। वर्धेतून सुरेंद्र आपटे, यूसीएन न्यूज वर्धा।